सर, काय सांगाल? तुम्ही उमेदवार आहेत आणि आज तुमच्या गावातून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. समोरचे जे उमेदवार आहेत, एक उमेदवार मंगरुळ जिल्हा परिषद गटासाठी गेटकेन उमेदवार आहेत आणि एक उमेदवार आहेत ते GR निघाला होता, महाराष्ट्र सरकारने काढला होता, तो GR फाडून त्याची होळी केली होती. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नमस्कार. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या वतीनं मंगरुळ जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार आहे. माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. मला इथल्या गटातल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना सांगायचं आहे की आपल्या गटात एकही उमेदवार त्या लायक नव्हता का की मशालीवाल्यांनी आयात उमेदवार केलाय आणि त्याला तिकीट दिले. गडगंज संपत्ती आणि अफाट पैसा असलेल्या माणसाला तिकीट दिले. त्या उमेदवाराच्या गाडीची किंमत आणि माझ्या अख्ख्या प्रॉपर्टीची किंमत एकीकडे, अशा फक्त पैसा असल्यामुळं त्यांना तिकीट दिले. आणि आमच्या पार्टीनं माझा पैसा न बघता माझं काम बघून, शेतकऱ्याप्रती आंदोलन केलेले बघून तिकीट दिले. आणि दुसरा जो कमळाचा उमेदवार आहे, ते कुठल्याही समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढत असताना, कुठलाही समाज रस्त्यावर उतरला असताना, एखाद्या समाजाची भावना तीव्र असताना कुठल्याही समाजाला वेठीस धरून त्यांच्या प्रति द्वेष निर्माण करायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि तो नक्कीच निषेधार्थ आहे. या निवडणुकीत त्यांना, त्या दोन्ही उमेदवाराला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी गरीब साधारण शेतकरी कुटुंबातील एक पुत्र आहे आणि आमच्या मांजरा पट्ट्यातील तर शेतकरी माझ्या सोबत राहतील याची खात्रीच आहे. पण पूर्ण जिल्हा परिषद गटातील शेतकरी मला यावेळेस संधी देतील हा विश्वास आहे. सगळीकडे मी फिरतोय, सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय, सगळ्यांना विनंती करतोय. फक्त आणि फक्त मी गरीब घरचा, साधारण घरचा म्हणून मला लोक पाठिंबा देते आणि यावेळेस नक्की मला संधी देतील, यात काही शंका नाही. आपल्या गावचे सूत्र श्री भीमराज धर्मराज हागारे, मंगरुळ जिल्हा परिषद गट, जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार, या निमित्तानं आज प्रचार शुभारंभ नारळ फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आवर्जून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, तर तालुक्याचे नेते, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माननीय श्री श्रीधर बाबासाहेब भवर सर यांची या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. तसेच समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित आहेत. सध्या मंगरुळ जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाने भीमराव धर्मराज हागारे या उमेदवाराला, शेतकऱ्याच्या मुलाला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या आढळ्या गावाला पक्षाचं चिन्ह आणि उमेदवार आपल्याला दिलेला आहे. तरी सर्व गावकऱ्यांची आपली जिम्मेदारी आहे, आपल्या गावातल्या उमेदवाराला आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड अशा बहुमताने विजयी करायचा आहे आणि आपल्या गावाच्या माणसाला आपण सहकार्य करायचं आहे. तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपलं जे आहे पक्ष, त्याचं आपण या ठिकाणी काम करायचं आहे अशी मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. यानंतर आपले नेते श्री भवर सर आपल्याला 2 मिनिटं मार्गदर्शन करतात. आज या ठिकाणी जमलेले सर्व ज्येष्ठ माझे बांधव, हागारे तुमच्या गावचं आहे, तुम्हाला त्याची काम करण्याची पद्धत माहिती आहे, त्याची तळमळ जनतेप्रती मला माहिती आहे, तुम्हालाही. मध्यंतरी जो पाऊस झाला, पाणी प्रचंड आला आपल्या नदीला, बऱ्याच जणांचे पोटे होऊन गेले, कुणाच्या म्हशी गेल्या, कुणाच्या कोंबड्या गेल्या. मी त्यावेळेस बेंगलोर नव्हतो 2 दिवस. पहिल्यांदा हे ना मला रात्री 12 वाजता फोटो टाकले सगळे, असं झालं. म्हणजे तेवढी तळमळ त्याची गावकऱ्याप्रती, शेतकऱ्याप्रती, सर्वसामान्य लोकांप्रती आहे. आणि जास्त काही वेळ घेणार नाही आपला. थोडक्यात सांगतो की आपण सर्वांनी, म्हणजे मला अपेक्षा आहे की 100% मतदान तुतारीला व्हावं या गावातून. बाकीच्या गावात
सगळ्या लोकांनी झाडून मतदानाला जाताना चुकून उभे राहू नका. आणि तुतारी चिन्ह माणूस, तुतारी वाजविणारा माणूस एवढं नशीब चांगलं यावेळेस आपल्या की मागच्या वेळेस ती दुसरी एक तुतारीमध्येच येत होती. ते आता तसं होणार नाही. एकच तुतारी आहे, त्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला आपण मत द्यावं, आपलं अमूल्य मत द्यावं आणि तो मतरूपी आशीर्वाद देऊन त्याला काम करण्याची शक्ती, प्रेरणा द्यावी म्हणजे आपल्या कामासाठी. कारण मध्यंतरी आपण तुमच्या गावात, मी बाकीच्या ठिकाणी नाही दिला, पण इथं सुद्धा फंड देऊन काम करायला लावलं होतं त्याला तुम्हाला. आणि पुढेही आपण जिल्हा परिषदमध्ये फंड असतो, बाकीकडे फंड नाही. आपल्याकडे सत्ता बी नव्हती, सत्ता होती त्यावेळेस कोरोना काळ होता, तरी तेवढ्यातून थोडा बहुत इकडं फंड दिला होता. आणि पुढं आपण अधिकचा फंड या गावाला देऊ. हा जो रस्ता आता येतानाही बघितलं मी, ऊसाच्या गाड्या जर एक पुढं आली आणि एक तिथं आली तर तिथंच उभं राहावं लागेल दिवस. तर त्याच दृष्टीनं आपण या गावचा विकास चांगला करू आणि असा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण रामकृष्ण हरी म्हणून तुतारी वाजवावी एवढं. सर्वांना माझी विनंती आहे की आपण बाबांना एक शब्द देऊ आपल्या गावकऱ्यांकडे की बाबा, आम्ही आमच्या गावाचं 100% मतदान हे तुतारी वाजणाऱ्या माणसालाच करणार आहे. फक्त तुम्ही बाकीच्या गावामध्ये तुमच्या आहे ना, आमच्या उमेदवाराला, आपल्या उमेदवाराला मतदान करून घेऊ जबाबदारी तुमच्याकडे. आमचा शब्द शब्द तुम्हाला आमच्या गावातलं मतदान 100% तुतारी. पवार साहेबांचा विजय असो.